रेसिड्यू फ्री द्राक्ष तयार करताना कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी रोगावर क्युरेटिव्ह औषधं मारून खर्च डबल येतो। त्याच्याकरता प्रिव्हेंटिव्ह रोग याने अगोदरच स्टेजनुसार आपण औषधं फवारणी झाली पाहिजे। मग आपला हा प्लॉट आता 75 दिवसात झाला आहे। मग आता थ्रिप्ससाठी आणि आळीच्या नियंत्रणासाठी आपण डेलिगेटचा स्प्रे टाकून घ्या। तर जय हरी माऊली, राम राम मंडळी। आज आपल्याला दिंडोरी तालुक्यातील टिटवे गावात शिक्षक असलेले हे आपले फॉलोअर आपल्याला खास करून भेटायला आले होते। ते म्हणे आपण तिथं शिक्षक पण आहे आणि कोळवाडी गावात इथं आपली शेती पण आहे। आपण SSNचे प्लॉट वगैरे आपले असतात आणि आम्ही कंटिन्यू तुमचे व्हिडिओ पाहतो। शेतकरी कुटुंबात आणि मातीशी नाळ असलेले हेच शिक्षक येणाऱ्या पिढीला शेतीची आणि मातीचं सेंद्रिय कर्म कसा टिकवायला पाहिजे अभ्यासक्रमात जरी नसलं तरी असे शिक्षक मोफत येणाऱ्या पिढीला देत असतात। कायम तुमचे व्हिडिओ बघत राहतो। धन्यवाद। तुमच्यासारखेच फॉलोअर मंडळीचं प्रेम आहे ना, दुसरं काय। योगायोगाने आज काउंटरवर तुम्ही दिसले, म्हणलं चला आपण थांबूया, म्हणलं इथे 1-2 मिनिटं भेट घेऊयाच म्हणलं। विजय शिंदे सरांचे आभार मानले का आपल्याला भेटायला आल्याबद्दल। आणि दुपारी आपण मग घेतला होता ट्रॉपिकलचे चॅम्पियन नावाचं डेलिगेट। एकरी 120 ml प्रमाणे आपण हा स्प्रे घेणार। प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आणि पेपर काढायची वेळेस आळी दिसायला लागली। मग अशा वेळेस रेसिड्यू फ्री उत्पादनाच्या नावाखाली 4-2 पैसे जास्त मोजून इतर स्प्रे करायचे, फालतू खर्च वाढून घेण्यापेक्षा वेळीच याचं नियंत्रण असलं पाहिजे। मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तृण नाही ते पडला दावाग्नी, जाय तो विजोनी आपस आहे। ज्या जमिनीवर वाळलेलं गवतच नाही मग तिथे जंगलाला वानवायला लागला तरी ते आपोआप विजून जातं।